चला मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आज आपला बेसिक्स व्हिडिओ आहे. आपण मराठीमध्ये शेअर मार्केटबद्दल बेसिक्स टू ॲडव्हान्स या व्हिडिओ सिरीज आणत आहे. त्याचा पहिला एपिसोड आहे. तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जसे आणेल तसे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर आजचा पहिला टॉपिक आहे ट्रेडिंग म्हणजे काय. ओके, खूप लोकांना ट्रेडिंग म्हणजे काय हे माहीत नसतं. शेअर मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर ट्रेडिंग काय असतं, इन्व्हेस्टमेंट काय असतं किंवा गुंतवणूक ट्रेडिंग हे काय असतं ते माहीत नसतं. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की ट्रेडिंग म्हणजे काय असतं. ट्रेडिंग करण्या अगोदर नक्की ट्रेडिंग म्हणजे काय समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज तर आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे दोन गोष्टी, गुंतवणूक आणि ट्रेडिंग म्हणजे काय ते ह्या गोष्टी आपण बघणार आहे. शेअर बाजारामध्ये दोन प्रकारे तुम्ही पैसे लावू शकता. त्या दोन प्रकाराचे पहिला प्रकार आहे गुंतवणूक आणि ट्रेडिंग. तर पहिला आपण बघणार आहे गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय, तर गुंतवणूक म्हणजे तुम्ही जे शेअर मार्केटमध्ये पैसे लावता तर ते जे पैसे लावले असतात तर कमीत कमी 1 वर्ष ते जास्तीत जास्त 25 वर्ष तुम्ही ते पैसे एखाद्या शेअरमध्ये ठेवताय, तर ती गुंतवणूक करताय. म्युच्युअल फंड कशामध्ये पण. तर ह्या ज्या गुंतवणुकीला म्हणजे ही जी इन्व्हेस्टमेंट करतात तिला गुंतवणूक म्हटलं, कारण ही आपली जी इन्व्हेस्टमेंट ही गुंतून राहते मिनिमम 1 वर्ष 2 वर्ष. तर ही तुम्हाला ते पैसे म्हणजे गुंतवणुकीमध्ये तुम्हाला जे पैसे लगेच भेटत नाहीत. या गुंतवणुकीमध्ये जे पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता 1 वर्ष तर ते लगेच भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा वेळ द्यावा लागतो. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो, मिनिमम 1 वर्ष 2 वर्ष. तेव्हा तुम्हाला याच्यातले जे पैसे त्यातले रिटर्न्स भेटणार आहेत. त्यात काय नाही तर मुद्दल आणि मुद्दलसोबत तुम्हाला काय नाही तरी रिटर्न्स भेटणार आहेत. गुंतवणूक ही लॉंग टर्म म्हणजे असते, जास्त काळासाठी बनलेली असते. यात रिटर्न पण जास्त भेटतात. जसे की तुम्ही एफ डी वगैरे बघा, जे एफ डी मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता म्हणजे 1 वर्षाने तुम्हाला 60% रिटर्न भेटतात. तर तसे तुम्ही मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये पण गुंतवणूक करताय. ते ट्रेडिंग नाही म्हणत मी, ट्रेडिंगचा हा एक प्रकार आहे गुंतवणूक. या गुंतवणुकीमध्ये जर तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष ठेवतात ही लॉंग टर्म तुमची गुंतवणूक झाली आणि या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला या 1-2 वर्षानंतर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स भेटणार आहे, जवळजवळ 20% 30% किंवा जे काय असेल. तर ह्या पहिला प्रकार झाला गुंतवणूक. मग तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करायची. तर गुंतवणूक म्हणजे किती, तर 1 वर्ष ते 5 वर्ष तुम्ही यासाठी कालावधीसाठी तुम्ही ते पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता, कुठल्या बॉन्ड्समध्ये गुंतवू शकता किंवा कुठल्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक वगैरे करू शकता. त्याच्यानंतर यात रिटर्न्स पण जास्त भेटतात. जेवढ्या जास्त दिवस तुम्ही ते होल्ड करा तेवढे जास्त तुम्हाला रिटर्न्स पण भेटतील. पण तुम्ही चांगल्या ठिकाणी जर गुंतवणूक केली तर जिथं तुम्ही गुंतवणूक करताय ती जर तो स्टॉक चांगला नाही, त्याचं फंडामेंटल चांगलं नाही, तर चांगला ग्रो नाही होते, तर तिथं तुमचे गुंतवणुकीचे रिटर्न्स वाढतील का, नाही. तर तुम्हाला गुंतवणूक अशा ठिकाणी करायची जिथं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि आपण ह्याच गोष्टी आता पुढं स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. घेऊन एक स्टेप बाय आता बेसिक्स चालू केले तर बेसिक्सपासून आपण पुढे सगळ्या गोष्टी बघणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की ट्रेडिंग. तर आता ट्रेडिंग जर बघायला भेटलं तर भारतामध्ये याला सट्टा असे म्हणतात. जर बघायला गेलं तर खूप लोक म्हणतात की तुम्ही आज एवढे पैसे लावले असेल तुम्हाला एवढे पैसे भेटले असेल, तर तो भाग नाही. ट्रेडिंगला भारतामध्ये एका प्रकारे सट्टा, कारण की लोक या सट्ट्याप्रमाणेच खेळतात. लोक याला सट्ट्याप्रमाणेच खेळतात. त्या ट्रेडिंगसाठी आवश्यक माहिती नसल्यामुळं ट्रेडिंगसाठी लोकांना माहिती नाही की ट्रेडिंग कशी केली जाते, त्यासाठी काय ॲनालिसिस केलं जातं, कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲनालिसिस असतात हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर 90 ते 95% लोकांचे पैसे बुडतात आणि हेच मग लोक ट्रेडिंगच्या नाव खराब करतात. नवीन लोकांना यामध्ये येण्यापासून म्हणजे येऊ देत नाही. तर हे का प्रॉब्लेम होतो त्या ट्रेडिंगमध्ये, की ट्रेडिंग म्हणजे काय, एका दिवसामध्ये शेअर घ्या खूप सारे, एका दिवसात विका, तुम्ही करोडपती बनाल किंवा हा शेअर वरती जाईल. तर हे जे ट्रेडिंग झालं. पण ह्याला जर तुम्ही अभ्यास करून जर या सगळ्या गोष्टी केल्या तर याच्यामध्ये तुम्हाला लॉस व्हायचे चान्सेस खूप कमी आहे. तर लोकांना लॉस का होतात, कारण की ते त्याच्या आहारी जातात त्यामुळे. तर ट्रेडिंग आपण पूर्ण समजून घेऊ. तर ट्रेडिंगमध्ये पहिला पॉईंट असा आहे की ट्रेडिंग ही कमी कालावधी किंवा कमी वेळेसाठी असतो. म्हणजे जसं की एका दिवसामध्ये शेअर घ्यायचे, एका दिवसामध्ये विकायचे. समजा 100 रुपयाला शेअर घेतला, इथे एक मी तुम्हाला सांगतो की सकाळी 9 वाजता मार्केट ओपन झालं आणि तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला घेतला, बरोबर. आणि तो मार्केट 3-3:30ला बंद होतो, तर 3:30 पर्यंत समजा तो 110 रुपये झाला, तर तुम्हाला किती रुपये प्रॉफिट भेटला, 10 रुपये प्रॉफिट आहे. तशाप्रमाणे तुम्ही जर 1000 शेअर घेतले असते त्याचे, ओके, आणि हा 10 रुपयांनी जर वर गेला तर तुम्हाला किती 10,000 रुपये प्रॉफिट झाला असतं. तर हे जे क्रिया केली जाते ते ह्याला ट्रेडिंग म्हणतात. एका दिवसात घेणे, एका दिवसात विकणे, किंवा कमीत कमी एका दिवसात एका वर्षाच्या आत आपण हे शेअर्स ठेवू शकतो. किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हटले ते शॉर्ट टर्म ट्रेडिंग घेऊ शकतो. म्हणजे आज शेअर घ्यायचं, मी आठवड्याभराने, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी विकायचं. तर ह्याला ही जी ट्रेडिंगचा जो प्रकार आहे तर ह्याला आपण काय म्हटलं जातं, की याला ट्रेडिंग म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग. हे जे ट्रेडिंगचे प्रकार आहे. आणि गुंतवणूक म्हणजे मिनिमम जास्त कालावधीसाठी जी ठेवलेली असते त्याला गुंतवणूक म्हटलं जाते. ट्रेडिंगमध्ये लगेच तुम्हाला पैसे भेटतात, कारण ही कमी कालावधीसाठी असते. जसे की मी तुम्हाला सांगितले, 100 रुपयाला घेतला, 110 रुपयाला विकला, 10 रुपये भेटले. आणि जर 1000 क्वांटिटी असेल तर आपल्याला 10 रुपये भेटते. हे पैसे लगेच तुम्ही आज जे ट्रेडिंग केले, आज जर प्रॉफिट झालं तर उद्या तुमच्या अकाउंटला म्हणजे डीमॅट अकाउंटला ते काय होतात की ॲड होतात. त्याच्यानंतर तुमच्या बँकेच्या अकाउंटला
घेऊ शकता. पण ट्रेडिंगमध्ये रिस्क जास्त आहे. जर तो 100ला घेतला आणि तो लगेच खाली गेला, तुम्हाला तिथं लॉस व्हायचे पण चान्सेस आहे. तर ह्याच्यामुळे लोकांना लॉस व्हायचे चान्सेस जास्त आहे आणि लॉस जास्त होतात. तर का होतात? कारण की त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नसतं. त्या गोष्टीचं नॉलेज घेतात. तुम्हाला माहिती आहे इथून हा वरती येणार, तुम्हाला लॉस किती घ्यायचा? ₹2 खाली आले तर तेवढा लॉस घेऊन तुम्हाला निघून जायचं. पण वरती जो ₹5 ₹6 गेला तर तुम्हाला तेवढा काय घ्यायचा आहे? प्रॉफिट घ्यायचं. हेच तुमचं ठरलेलं असतं. पण लोकांचं हे ट्रेडिंगमध्ये ठरलेलं नसतं की मला किती लॉस करायचा आहे, किती प्रॉफिट करायचं आहे. ते खाली आल्यावर बघतात की चल अजून वरती जायला इमोशनल होतं. तर त्यामुळे ट्रेडिंगमध्ये जास्त करून लॉस होतो. पण तुमचा लॉस फिक्स केला, तुमचं टार्गेट किंवा तुमचा प्रॉफिट फिक्स केला तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला लॉस होण्यापासून तुम्ही वाचू शकता. ट्रेडिंगमध्ये रिस्क जास्त असते त्यामुळे रिटर्न्स देखील जास्त असतात. जसे की जर तुम्ही ₹5 रिस्क गेली, वरती जर तो ₹15 वरती जाण्याचा असेल, तुमची रिस्क पण जास्त असते, पण त्याच्यामध्ये अगेन्स्ट रिटर्न्स पण जास्त भेटतात ना तुम्हाला. मग रिस्क किती घेतली पाहिजे, रिटर्न्स किती घेतले पाहिजे हे तुमचं ठरलं पाहिजे. ओके, तर ह्या दोन प्रकार असतात ट्रेडिंगमध्ये, ती गुंतवणूक आणि ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे कमी कालावधीची केली, इंट्राडे ट्रेडिंग असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, काही दिवसांत काही कालावधींसाठी शेअर घ्यायचा, काही दिवशी विकायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क तर असते पण त्याचं प्रॉफिट पण जास्त असतं. पण गुंतवणूक जी असते ती गुंतवणूक किती दिवसांसाठी असते? 1 वर्ष, 1.5 वर्ष. पण त्या गुंतवणुकीमध्ये पण तुम्हाला काय पेशन्स जर ठेवले, कधी मार्केट खाली असेल तेव्हा पण तुम्हाला गुंतवणूक केलीच पाहिजे की त्याची एक ॲव्हरेज प्राईस पडेल आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे रिटर्न्स भेटेल. जसे की आता बघितले मार्केट 18,600 वरनं 15,600 आलं, 15,600 वरनं ते आता मार्केट 17,300. तर किती फास्ट वरती गेलं. ज्यांनी गुंतवणूक करणार आहे, लॉंग टर्म गुंतवणूक करणार आहेत, तर त्यांनी काय केलं, खाली आलं पण गुंतवणूक केली असेल, त्यांची एक ॲव्हरेज प्राईस झाली असेल आणि ते आता पण काय प्रॉफिटमध्ये असेल. पण जेव्हा ते खाली आले, त्यांनी जर पॅनिकमध्ये ते सेल केलं तर त्यांनी ते एक चुकी केलेली आहे. ओके, आणि ट्रेडिंगमध्ये कसं असतं की तुम्हाला तिथं एका दिवसात 10 दिवसामध्ये एक रेस घ्यावी लागते. त्या रेसमध्ये जर तुमच्या रेसच्या तिथं आला तर तुम्हाला एक्झिट व्हायचे, छोटासा लॉस होऊन. पण लोक तिथं लॉस होऊन एक्झिट होत नाही, तिथं थांबतात आणि तो अजून लॉस मोठा होतो. त्यामुळे 99% तिथं लोक लॉस म्हणजे तिथं फेल होतात. पण तिथं तुम्हाला लॉस किती घ्यायचं आहे समजलं पाहिजे, तुम्हाला प्रॉफिट घ्यायचं आहे किती समजलं पाहिजे. प्रॉफिट घेतला त्याच्यानंतर शांत बसायचं. नवीन तुम्हाला जोपर्यंत ॲनालिसिस भेटत नाही, तुमची एंट्री भेटत नाही, तोपर्यंत तुम्हाला तिथून एंट्री घ्यायची नाही. पण लोकांना काय होतं की एक प्रॉफिट घेतल्यानंतर परत ते नवीन ठिकाणी अजून प्रॉफिट कमवण्याच्या नादामध्ये तिथं ते रिस्क घेतात आणि ती रिस्क तुमची रिवॉर्डेड नसती, तुम्ही तिथे कॅल्क्युलेटेड रिस्क नसते आणि तिथं जे कमवलेले पैसे तिथं तुम्ही देऊन टाकता. तर ह्या दोन प्रकारे आपण ट्रेडिंग करू शकतो, एक गुंतवणूक तर करू शकतो आणि ट्रेडिंग. तर मला असं समजू की तुम्हाला ट्रेडिंग आणि गुंतवणूक मधला फरक समजला असेल. ट्रेडिंग म्हणजे काही कालावधी केलीसाठी आणि गुंतवणूक ही जास्त कालावधीसाठी केली जाते. तर हा आजचा आपला टॉपिक होता, ट्रेडिंग म्हणजे काय आणि गुंतवणूक आणि ट्रेडिंग याच्यामध्ये तुम्हाला फरक सांगितला. तर नेक्स्ट टॉपिक आपला असेल ट्रेडिंगचे कुठले कुठले प्रकार असतात. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला ते घेऊन येणार की ट्रेडिंगचे कुठले प्रकार असतात, कशा प्रकारे ट्रेडिंग असते, कुठल्या प्रकारामध्ये काय असतं, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.